नमस्कार मित्रांनो, माझ्या मामीला लग्न होऊन फक्त 2च दिवस झाले होते. तर मामीला मी 2च दिवसामध्ये पटवलं आणि रातभर घरी कोण नसताना कचा-कचा ठोकलं याविषयी माहिती सांगणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण पहा. मामी दिसायला खूपच सुंदर होती आणि मामी नुकतीच सासरी लग्न होऊन आली होती. मामी दिसायला एवढी सुंदर होती की मामीला पाहताच माझा लंड तैट झाला आणि कधी एकदा मामीला पटवीन असं झालं होतं. तर मामीला सारखं मी टकामका पाहायला लागलो. मामी ही माझ्याकडे पाहायला लागली होती, कारण मामी ही खूप दिवसापासून तहानलेली होती. मामीला कधीही काही मिळाले नव्हते, त्यामुळे मामी ही सारखे टकामका माझ्याकडे पाहायला होती. तर मी पण काही कमी नव्हतो, मी पण गोरा होतो, उंची भरपूर होती आणि माझा लंड हे खूप तैट होता. त्यामुळे मामी ही माझ्याकडे पाहायला लागली आणि मीही मामीकडे पाहायला लागलो आणि एकमेकांकडे पाहताच संध्याकाळच्या वेळेला 7 वाजल्या होत्या आणि मामी माझ्यासाठी जेवण घेऊन येत होती आणि वाढत होती. तर मी मामीच्या पायाला पाय लावला. त्यावेळेस मामी हसली आणि मामीला मी ओळखलं की मामी ही खूप तापलेली आहे आणि भुकेली आहे. त्यानंतर मामीला आणखीन लग्न होऊन 4 दिवस झाले होते, त्यामुळे मामी ही खूप तापलेली दिसत होती. तर मी मामीला संध्याकाळसाठी असं मन हलवली आणि मामीला संध्याकाळी रूममध्ये बोलवलं. लग्न झाल्यामुळे मामा हे काही करू शकत नव्हता, कारण त्यांचे पूजा वगैरे व्हायची होती, त्यामुळे मामा हे काही करू शकत नव्हता. पण मीही मामीला काही कमी नव्हतो. मग मीही मामीसाठी तापलेला होतो. मामीला बरोबर 9 वाजता रूममध्ये बोलवलं, कारण मामी आली लगेचच. मामीला डोळा असा केला, मामी लगेच अशी झाली. मामीला सगळं तैट होतं. मामीचं हे सगळं गळ्यामध्ये सगळं सोनं वगैरे ते मामीला काढून ठेवायला सांगितलं आणि दरवाजा लावून घेतला. मामीला रातभर 5 पोच 5 पोच 5 पोच 5 पोच कचा 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 ठोकलं. मामी पूर्ण सगळी थंड झाली आणि मामीचं पाणी बाहेर आलं आणि मीही मामीच्या आतमध्ये पाणी सोडलं. मामी पूर्ण तैट झाली आणि मामी त्यांच्या रूममध्ये जाऊन झोपली निवांत. ही होती मित्रांनो घडलेली कहाणी.